गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 56 वर आज आपण आहोत आणि आज एक महत्त्वाचा थेरम आपण घेणार आहे जे की टोटल डिफरन्शियल वर आहे आणि आपला आर्टिकल सुरू आहे 11.9. फॉर द फॉलोइंग डेव्हलपमेंट्स it will be assumed that f possesses continuous partial derivatives with respect to x and y for every point of domain of the function. आर्टिकल 11.9.1 जे की थेरम ऑन टोटल डिफरन्शियल वर आहे. We consider a function z is equal to f of xy. z इज इक्वल टू असं फंक्शन आहे की ज्याचे दोन व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय. लेट एक्स कॉमा वाय कॉमा इन ब्रॅकेट एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय प्लस डेल्टा वाय बी एनी टू पॉइंट्स. आणि मित्र हो, आपल्याला माहित आहे ज्या वेळेस आपण 11-12 स्टँडर्ड मध्ये डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड रिझल्ट प्रूव्ह केलेले आहेत त्यावेळेस त्या प्रूफ मध्ये आपण एक्स increased by small increment delta x as well as y increased by small increment delta y हे बघितलेलं आहे. तर हे delta x delta y these are the increments, slightly changes in independent variables, so that delta x delta y are the changes in the independent variables x and y and z is here dependent variable. Let delta z be the consequent change in z. जसं x आणि y मध्ये स्मॉल चेंज ज्याला इन्क्रिमेंट शब्द यूज केलेला आहे आपण 11-12 स्टँडर्डला, इथे चेंजेस शब्द यूज केलेला आहे. वी हॅव z प्लस डेल्टा z विच इज इक्वल टू, जसं z मध्ये z प्लस डेल्टा z लिहिलं तसंच इक्वेशन 1 वरून f ऑफ x प्लस डेल्टा x कॉमा y प्लस डेल्टा y आपल्याला लिहिता येईल आणि याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हणणार आहोत. अर्थात z इज इक्वल टू f ऑफ xy हा 1 असेल. आता इक्वेशन 2 मायनस 1 जर केलं तर z विल बी कॅन्सल अँड डेल्टा z विच इज इक्वल टू f ऑफ x प्लस डेल्टा x कॉमा y प्लस डेल्टा y मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय असं आपल्याला मिळेल. इक्वेशन 2 मधून जर एक सबट्रॅक्ट केलं तर. आता याच्यानंतर एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय, एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय हे काय केलेलं आहे हो, आपण हे ऍड आणि सबट्रॅक्ट केलेलं आहे. म्हणून जे सबट्रॅक्ट केलेलं आहे ते पहिल्या टर्म सोबत घेतलेलं आहे ब्रॅकेटमध्ये विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय प्लस डेल्टा वाय मायनस एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय आणि एक ब्रॅकेट कंप्लीट केलेला आहे प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय मायनस एफ ऑफ एक्स वाय. म्हणजे ही जी पहिल्या ब्रॅकेटची दुसरी टर्म आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटची पहिली टर्म आहे हे आपण ऍड आणि सबट्रॅक्ट केलेला आहे. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. हियर द चेंज डेल्टा झेड हॅज बीन एक्सप्रेस्ड ॲज द सम ऑफ टू डिफरन्सेस. डेल्टा झेड कसा एक्सप्रेस झालेला आहे इक्वेशन 3 मध्ये, हॅज बीन एक्सप्रेस्ड ॲज द सम ऑफ टू डिफरन्सेस टू ईच ऑफ विच वी शॅल अप्लाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम जे की आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. वी कन्सिडर द फंक्शन एफ ऑफ वाय विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय वेअर एक्स प्लस डेल्टा एक्स इज कॉन्स्टंट सो दॅट बाय द मीन व्हॅल्यू थेरम एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय प्लस डेल्टा वाय minus f of x plus delta x comma y means first bracketed value
आणि याच्यामध्ये एक्स प्लस डेल्टा एक्स हे कॉन्स्टंट टर्म आहे. त्यामुळे ही जे दुसरी टर्म आहे वाय प्लस डेल्टा वाय आणि वाय याचं जर सबट्रॅक्शन केलं तर म्हणजे वाय प्लस डेल्टा वाय मायनस वाय, तर डेल्टा वाय शिल्लक राहते आणि हे जे कॉन्स्टंट आहे ते सोडून जी टर्म आहे त्याच्यामध्ये वाय मध्ये व्हॅरीज असल्यामुळे f प्लस सफिक्स वाय इन ब्रॅकेट एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय प्लस थीटा वन डेल्टा वाय. दिस इज द लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. वी राईट f प्लस सफिक्स वाय इन ब्रॅकेट एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय प्लस थीटा वन डेल्टा वाय माइनस f प्लस सफिक्स वाय in bracket x comma y which is equal to epsilon 2, so that epsilon 2 depends on delta x comma delta y. कशावर अवलंबून आहे epsilon 2? delta x comma delta y, because of the assumed continuity of f plus suffix y tends to 0 as delta x comma delta y both tends to 0. जर delta x comma delta y both tends to जर 0 असेल तर epsilon 2 tends to 0 होईल आणि त्यामुळे पुढे जेव्हा इप्सिलॉन 2 येईल तिथे आपल्याला 0 घेता येईल. अगेन बाय कन्सिडरिंग f of x which is equal to f of x comma y, keeping y constant we have by mean value theorem f of x plus delta x comma y minus f of x comma y. आता इथं y कॉन्स्टंट आहे, इथं y कॉन्स्टंट आहे आणि x मध्ये आपल्याला मीन व्हॅल्यू थेरम वापरावा लागेल. म्हणजे काय होईल, हे इथं सेम गोष्ट x प्लस डेल्टा x मायनस x म्हणजे डेल्टा x राहील आणि f प्लस सफिक्स x इन ब्रॅकेट x प्लस थीटा 2 डेल्टा x कॉमा y. वी राइट f प्लस सफिक्स x इन ब्रॅकेट x प्लस थीटा 2 डेल्टा x कॉमा y माइनस f प्लस सफिक्स x इन ब्रॅकेट x कॉमा y which is equal to epsilon 1. हा इक्वेशन नंबर 4, हा इक्वेशन नंबर 5 आणि आता हा इप्सिलॉन 1 जो आहे, सो दॅट इप्सिलॉन 1 डिपेंड्स अपॉन डेल्टा एक्स and because of the assumed continuity of f plus suffix x tends to 0 as delta x tends to 0, delta x tends to 0 आणि इप्सिलॉन 1 tends to 0, तर इप्सिलॉन 1 tends to 0 केव्हा होईल, तर डेल्टा x tends to 0 असेल. तर आता फ्रॉम इक्वेशन 3, 4 and 5 कॉमा वी गेट 3 म्हणजे वर गेलेला आहे इक्वेशन, ब्रॅकेटेड व्हॅल्यू जे दोन डिफरन्स अप टू व्हॅल्यू जे आपण f ऑफ x प्लस डेल्टा x कॉमा y सबट्रॅक्ट केलेला आहे आणि ऍड केलेला आहे त्या टर्म मध्ये, तो इक्वेशन नंबर 3 आहे. त्याच्यामध्ये आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत आपण. डेल्टा z which is equal to डेल्टा x f प्लस सफिक्स x डेल्टा x f प्लस सफिक्स x ब्रॅकेट मध्ये x कॉमा y प्लस डेल्टा y f प्लस सफिक्स y ब्रॅकेट मध्ये x कॉमा y प्लस इप्सिलॉन 1 डेल्टा x प्लस इप्सिलॉन 2 डेल्टा y. आता f प्लस सफिक्स x व्हेरी फर्स्ट जेव्हा आपण हा थेरम प्रूव्ह करायला सुरुवात केली होती त्यावेळेस z इज इक्वल टू आपण काय घेतलं होतं हो, f ऑफ x y. डेल्टा z अपॉन डेल्टा x काय येईल, डेल्टा f अपॉन डेल्टा x आणि म्हणून इथे डेल्टा z अपॉन डेल्टा x आलं f प्लस सफिक्स x. इथे f प्लस सफिक्स x चा अर्थ असा आहे की इट इज अ पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x आणि डेल्टा x प्लस इथे डेल्टा z बाय डेल्टा y इनटू dy प्लस इप्सिलॉन 1 डेल्टा x प्लस इप्सिलॉन 2 डेल्टा y. याचे दोन पार्ट केले आपण. Thus the change delta z in z consists of two parts as marked. जे तुम्हाला इथं मार्क केलेलं दिसत आहे दोन पार्ट, याच्यापैकी पहिला जो पार्ट आहे तो टोटल डिफरन्शियल आहे. ऑफ दीज द फर्स्ट इज कॉल्ड द डिफरन्शियल ऑफ z and is denoted by dz. आणि मग आपल्याला लिहिता येईल द dz is equal to delta z by delta x into dx plus delta z by delta y into dy. Now z is equal to x, this implies dz is equal to dx
which can be written as which is equal to 1 into delta x, which is equal to delta x, means dx is equal to delta x. Similarly, by taking z is equal to y, delta y is equal to dy. So these values of delta x and delta y substituted in the above equation, and hence dz is equal to delta z by delta x dx plus delta z by delta y dy. म्हणजे इथं डेल्टा एक्स डेल्टा वाय होतं, त्याच्या जागी आपण dx dy ठेवलेलं आहे. इट शुड बी केअरफुली नोटेड दॅट द डिफरन्शियल्स ऑफ dx and dy हे of the independent variable x and y are the actual changes delta x and delta y. परंतु but the differential dz of the dependent variable z is not the same as the change delta z, it being the principal part of the increment delta z. कॉरलरी मध्ये आपण फक्त एवढं म्हणलेलं आहे की टोटल डिफरन्शियल कशाला डिनोट केलेला आहे, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स फ्रॉम अबव रिझल्ट दिस वन. We see that the approximate change dz in z corresponding to the small changes delta x and delta y in x comma y is delta z by delta x dx plus delta z by delta y dy, and which is denoted by, which has been denoted by dz. मित्रहो, आज आपण हा एक महत्त्वाचा थेरम घेतलेला आहे. या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.